में पीला था नहीं पूर्ण। आप देख सकते हो हैंडल भी निकलते नीचे, गियर डालते फर्स्ट, गाड़ी को मूवमेंट में डाला, चला निकला हीरो। Finally, hey guys, good morning. I'm John Sinha today. John Sinha 3-star my YouTube channel. So welcome to back my channel. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत गोवा, कारवार, कर्नाटकात गाईज. भरपूर दिवसाचं आपण निघालेलो आहे आपल्या गाडीवर जायला आणि आपण फायनली आज कर्नाटकचा भाडा भेटला आहे, म्हणजे कारवारमधला भाडा आहे, नेव्हीवाल्यांचा आहे. तर आपण नेव्हीचे घर समोर घेऊन चालू आहेत मित्रांनो. तर आपला एकदम कारवार आहे 555 किलोमीटर, म्हणजेच आपला 500-600 किलोमीटर झालेला आहे. फाइनली अपन पकड़े 600 किलोमीटर. ऐसे पकड़ना पड़ेगा क्योंकि आपने को अंदाज से ऐसा पकड़ना पड़ेगा. तो हमने अभी गाड़ी में डीजल डलवा के सब फुल करके ले लिया है. तो मित्रांनो, आपण आता गाडी डिझेल टाकलं आहे आणि आपण ॲक्च्युली डिझेल टाकलं आहे, आपण 45 लिटर डिझेल टाकलेलं आहे, म्हणजेच हो 45 लिटर डिझेल टाकल्यानंतर तो आपण आता निघतोय कारवारला जायला. पाहूया, मला तर वाटतं अंदाज आहे 4-4.5 गाडी आपली पोचली पाहिजे, कारण की 555 किलोमीटर आहे. तो गाडी आपली पोचली पाहिजे असं वाटतं. आणि टाकी आपली फुल झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. पूर्ण राऊंड ऑफ फुल क्लिअर, एकदम रेडी. आणि आपला महाडचा रोड पाहू शकताय तुम्ही मित्रांनो. तर कसा वाटते रस्ता, काय एकदम मस्त मक्खन वाटतं. कारण की काय माहिती मित्रांनो, रस्ता खराब असल्याने माणसाला गाडी चालवणं देखील कंटाळा येतो आणि माणूस खरंच कंटाळून जातो. तर आता आम्हाला जरा कंटाळा आमचा दूर झाला काय की आम्हाला यू गोवा असं जायला वाटतं. कारण की एक रात्रीच आम्ही गोव्यात पोहोचतो, पण असा रस्ता असल्यामुळे पहिलेच रस्ता एकदम खराब होता, वनवे होता, त्यामुळे जरा 13-14-15 तास लागायचं. आता जरा लवकर पोहोचतो गाडी, असे आपल्याला डेलीच्या अंदाजात आम्हाला कळून येतो मित्रांनो. तर फायनली मस्त वाटलं. तर आजचा ब्लॉग म्हणजे आपण चला जाऊ पाहूया काहीतरी नवीनच, काहीतरी खूप दिवसाचं आपण ट्रॅव्हलिंग ब्लॉग चालू केलं थोडासा, की म्हणजे आपल्याला असंच वेगवेगळे ब्लॉग चालू होते. तर आता आपण गाडी चालवण्याचा ब्लॉग पुन्हा एकदा चालू केला. तर आपण पुन्हा एकदा ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये आलो आणि आपण आता कारवारला जाऊया. चला आपण या ब्लॉगमध्ये मजा करत काहीतरी खात पीत मस्त खाऊया. तर फायनली जाऊ. आणि आता मी सध्यापुरते आपल्याला खायला बघा ही धना डाळ घेतलेली आहे, कारण की आपल्याला काय बाकी उमरापाची गरज नाही. आपलं धना डाळ चांगली आहे, एकच नाही अजून पण घेतात 10 घेतात 10 काही. तर फायनली 10 धना डाळ घेऊन चाललो मित्रांनो. मित्रांनो आले महाडचा टोल नाका पाहू शकताय, म्हणजे अजून बंद आहे, परंतु टोल नाका हा महाडचा आहे. म्हणजे एकदा का चालू झाले की टोल आमचे पडते चाले. फायनली मित्रांनो टोल नाके पण भरपूर 5-6 टोल नाका पडणार आहेत रस्त्याला, आणि टोल नाके देखील जास्त मोठे आहेत. चला जाऊया, आपण टोल नाका पार केलेला आहे महाडचा. पुढचा प्रवास चालूच आहे आपला आणि कारवारला पोहोचेपर्यंत चालूच राहणार. चला, रस्ते पण देखील टकाटक. कसं वाटलं रस्ते मित्रांनो, बॉम्बे टू गोवा. फायनली आपण पोलादपूरला आलो मित्रांनो, पोलादपूर. आणि आपण आता एक पाण्याची बॉटल घेऊया. आपल्या पाणी प्यायला काही नव्हतं माझ्याकडे, तर आता पाणी पिण्यासाठी मी थांबवते गाडी. आपल्या एक बॉटल घेऊया मामाकडनं इकडनं. चला गाडी थांबून पाणी पिण्यासाठी, पाणी नाही तर मित्रांनो चला पाणी घेऊया आपण. फायनली आपण पाण्याची बाटली घेतली मित्रांनो. तर पाणी पिऊन घेऊ पहिला आपण. आता तहान लागली मस्त आहे की तहान लागली जोराची मला, तर पहिला पाणी पिऊन घेतो. एकदम गार कडकच, हा मस्त वाटलं मित्रांनो. चला निघूया कचेरी घाटात जाऊया. आता कचेरी घाटात आपण टनलमधून पास होऊया. चला मित्रांनो, पाणी पिऊन झाला आपला. कचेरी घाट पुढे आपला समोरच आहे, निघतोय. फायनली मित्रांनो आपण घाट आता कापल्यात आहे. घाट न ठेवता आता आपल्याला खास टनल ओपन केलं इकडनं जाण्यासाठी. बघू शकता हा टनल आहे, नवीन टनल चालू झालं आहे मित्रांनो. कसा वाटला कसेडी टनल, म्हणजे आपल्या भाषेत भोगदा मित्रांनो पाहू शकताय. टनलमध्ये एंट्री चालू आपली गाईस. कडक गाईस कडक. तिथे 1 तास जायचा आम्हाला घाटातून उतरायला, तिथं आता आम्ही 15 मिनिटात बाहेर पडतो. डायरेक्ट खेडमध्ये एंट्री होतो आपली. एकदम भारी वाटतं आम्हाला ड्रायव्हिंग करायला, एकदम मस्त वाटतं मित्रांनो. खतरनाक. लाईक झालाच पाहिजे मित्रांनो कसेडी घाटाच्या टनलला. फायनली मित्रांनो आपण आता आलेलो आहे परशुराम घाटामध्ये, ते म्हणजेच चिपळूणच्या वरचा भाग परशुराम घाट. पाहू शकताय परशुराम घाट, म्हणजेच परशुराम घाटातला जो आपल्याला मेन पॉईंट, हाच तो मेन पॉईंट आहे गाईस.
फायनली मित्रांनो कडक आणि एक नंबर. हे बघा कसला वाटतोय. यालाच तर म्हणतात ना आपला कोकण मित्रांनो. कोकणचा सीनच भारी हो. आणि हे नजारे पाहण्यासाठीच तर कोकण झालं आपलं. म्हणून तर गाणी काढलं ना, स्वर्गापेक्षा सुंदर माझं. कडक गायचं एक नंबर फायनली मित्रांनो. आणि हा व्ह्यू बघण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी खास आपल्या गाडीतून उतरलो. ही आपली गाडी लावली साईडला, बघू शकते गाडी आपली. कडकच गाईस. आणि हा रस्ता आणि हा व्ह्यू मित्रांनो फायनली एकदम कडक वाटला. आणि कसा वाटला व्ह्यू? नक्कीच ना, भारी आहे ना. चिपळूणचा व्ह्यू आहे आपला गाईस. भारी हॉर्न मारतो असंच कोणतरी जरा तर गाईस. भारी खतरनाक गाईस. पुन्हा एकदा व्ह्यू पाहू शकता आपण. आणि हा पावसाला तर कसलाच दिसणार मित्रांनो. पावसाचा कडक भरतो आणि हिरवगार असतो. एक नंबर. मित्रांनो पाहू शकताय तर आपला पावनदीच्या रस्त्याला बघा अजून काम चालू आहे. म्हणजे आपला हा रत्नागिरीचा खालचा रस्ता आहे आपला, संगमेश्वरच्या वरचा आणि रत्नागिरीच्या मधला. तर हा इथं रस्त्याचं काम चालू आहे. थोडा पाण्याचं काम आहे. हा एवढाच फक्त पट्टाचा आहे की काम थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे. बाकी रस्ता पूर्ण मस्त आणि मक्खन झालेला आहे गाईस. आणि इकडचे व्ह्यू म्हणजे काय कडकच गाईस. हा पण रस्ता झाल्यावर आपला टेन्शनच नाही गाईस. एकदम मस्त म्हणजे रेडी म्हणजे पोझिशन जाणार आपल्या एकदम गाडी कडकमध्ये जाणार आपली गाडी. थोडासा रस्त्याचं काम बाकी राहिलं आहे. फक्त थोडासा भाव नदीचा रस्ता यायला होता. आपण भाव नदी हा फेमस रस्ता आहे. तर थोडासा इथं राहिला रस्ता आता झाला आहे की निघणार फटाफटा गाड्या निघणार. तर चला आपण बघा थोडेसे खड्डे आहेत म्हणून स्लो झाली गाडी आपली. खरंच असं टपटप करत जाते गाडी. खड्डे जाम आहे. रस्ता खूप खराब आहे. होऊ शकतं पुन्हा एकदा नजारा रस्त्याचा आपला. बघूया आपण रस्त्याचे पुढे. फायनली गाईज आपण राजापूरला पोहोचलोय. आणि तुम्ही पाहू शकता राजापूरचा कसा वाटतं गाईज राजापूरचा व्ह्यू. तर आपला मित्र पण आला मित्रांनो. असंच आपलं ऋषिकेश बोरकर आणि आत्ताच कॉल केला होता. तर काहीच तोही देखील राजापूरला पोहोचतोय. राजापूरच्या टोल नाक्यावर पोहोचतोय. तर आपल्याला कॉल केला होता की त्याचा गाडीचा जरा पाटा तुटला आहे असं त्यांनी सांगितलंय. तर चला मित्रांनो जाऊया. कारण की त्याला थोडीशी हेल्प लागेल आपली. कारण की आपल्या गाडीचा पाटा तुटला आहे. या दोन्ही गाड्या एकच आहेत. तुम्हाला देखील माहिती आहे ऋषिकेश बोरकर आणि आपण एकच आहेत. तर त्या गाडीचा पाटा तुटला आहे. तर आपण जाऊ तिथं बघूया काय तुटलं आहे कसं तुटलं आहे. तर पाटा तुटला आहे म्हणून थोडासा टेन्शन आले. परंतु मेन पाटा नाही तुटलेला, सपोर्ट पाटा तुटलेला. तर चालेल ठीक आहे असू द्या. तो जाऊ शकतो हलका लोड पण हलक्यामध्ये तो घरी जाऊ शकतो. तर त्याला भेटू ऋषी दादा. त्यांना फिटनेसचे आपण काही इलाज नाही. तर तिथे देखील आपण आता चहा घेऊया. आपल्याला ऋषिकेश दादासोबत चहा मारू आणि गाडीचा पण इश्यू बघूया. भेटूया पुढे. हा आपला राजापूर. आणि राजापूरची गंगा तुम्हाला देखील माहिती असेल. फेमस राजापूरची गंगा इकडे थोडेसे पुढे. चला जाऊ. फायनली मित्रांनो आता मित्र इथं उतरलो. कारण की गाडीचा पाटा तुटला आहे. तर पाट्याला बांधण्यासाठी आम्ही तार पाहतो. तार बघतोय. तार भेटते का इथे गाईस. बघूया आपण तार कुठे आहे का. तार किधर है समज ही तार नाही बनणार. ही हलकी आहे. काही तार नाही भेटली. परंतु ही रस्सी बांधताय. जर काय काम चाललं तर चालला. ते घेऊन ठेवतो काही सोबत. बघूया. आणि तार तुकडा तसा भेटला आम्हाला मगाशी. बघूया गेला जमलं तरी तो बांधतो आपण. फायनली मित्रांनो टोल नाका आलेला आहे राजापूरचा. आणि टोल नाक्याला आपला बघू त्याला स्वतः दुसऱ्या थांबलेलं आहे तिथे. जाऊया काय आहे बघूया त्याला आता शोधू काढा. ही गाडी घेतलेली आहे मित्रांनो ऋषिकेश बोरकर यांची गाडी. पाहू शकता तुम्ही. आम्हाला इथे गाडी घेऊन आलेला आहे. बघूया काय गाडी लावलेली आहे. कुठला तरी पाडा तुटला आहे. बघूया आता कुठं गाडी तुटला आहे तो बघतोय मी आता राहून. फायनली मित्रांनो तार ते अशीच भेटली. जास्त मोठी भेटली नाही पण बघतो ती तुटलं पण नाही कदाचित. गुल्लू ते ठेवू वाटतं आता. चला बघूया कुठली तुटली. तुटला समोरचं समोरचं तुटावा. श्रीराम. तर मित्रांनो पाहू शकतोय समोरची तुटलाय पाटा.
झालाय तो बांधतो आम्ही काहीच. त्याला बांधायचं काम करू काय की हा पाटा स्लिप झाला इकडं तर टायरवर अटॅक करेल म्हणून. अशी नाटकं असतात आमची मित्रांनो लाईनला. असे कधी पण काही ना काय होतात, पाटाकडे दुखतात, आम्हाला असं टेन्शन येतो. गाडी चालली, ही गाडी आपली मुंबईला जाणार करून आली गाडीच काही बोलू शकत नाही. असंच एन्जॉय करतो, तेवढा दिवस असं. ऊन पण असं आहे की बघू शकता तुम्ही, कडकच ऊन आलं आहे बाई, दुपारचं ऊन आहे बेकार. आहे आमचं बांधून झालं रेडी. बदाम शेक कुल्फी आली खावाला फायनली गाईस. बसाला मस्त सावली चालू आहे. काही पण द्यायचं. राजापूर टोल ना किंवा आम्ही फालुदा खायची वेळ आली. शिवगिरी या सरळच जाऊ ना मग खरं मी सरळ आलो. मी पण येताना सरळ झालो ना, जाताना चारी पाट्या मोडायचं नको सरळच जा. मस्त आलो राजापूर. मी आता कुठं असतो माहितीये काय, लांजा विंजा क्रॉस करून मस्त असतो. आणि पाटा तुटलाय म्हणून आलो. 7 वाजता संगमेश्वर मस्त. आता माझ्यासोबत 4 दिवस असतात आता पद्धतशीर. पाटा तुटलाय म्हणून नको तुझा मी जातो आपला हलो धीरे धीरे. नमस्कार करतात, थँक्यू. गेले आमचं आलेलं आहे फालुदा गाईस 1 नंबरमध्ये. खातो आम्ही आता जाम फुलाटी गाईस. मला म्हणून काय सगळं टाकलंय बघू शकताय. असं खातं का चमच्याशी मला माहितीच नाही. त्याच्यामुळे पिला त्याने पूर्ण पण पूर्ण टाकतो. फायनली मित्रांनो फालुदा पण झाला. गाडी बसलो, रिक्षाला पण गेला बघू शकताय. गाडी गेलेली आहे. तर आपण पण देखील जाऊया. आणि आपल्याला लई जायचं आहे गोवा नाही, गोवाच्या पुढं कारवारला जायचं आहे. गाड़ी बघा चालू गाइस, आप देख सकते हो हैंड ब्रेक भी निकलते नीचे, गियर डालते फर्स्ट, गाड़ी को मूवमेंट में डाला और चला निकला हीरो। चलो गाइस हम जा रहे कारवार, फिर से मूवमेंट चालू हुआ अपना, तो गो चलो बाय बाय। आ जाओ गाइस पीछे हमारे कारवार, मिलते हैं कारवार में। फायनली मित्रांनो आपल्याला संध्याकाळ रात्र झाली पूर्ण आणि आपण आपल्या पणजीला म्हणजेच गोवा भेटी केली आपण वेळ गेलेली आहे, कारण की बाउंड्रीवर वगैरे वेळ गेली आणि थोडंसं नाश्ता वगैरे करायला वेळ गेलेला आहे। तर मित्रांनो बघू शकताय फायनली आपण पोहोचलो गोवामध्ये। चला रात्र झाली आहे की आपण मुद्दाम टाइमपास केला, कारण की आपला उद्या गाडी थोडी लेट खाली होणार आहे म्हणून आपण टाइमपास हळूहळू करत आलेलो आहे। एकदाच पोहोचलो गोव्यात मित्रांनो। पाहू शकतो मित्रांनो हा सर्वात मोठा ब्रिज आहे जो वेर्ना आणि पणजीच्या मध्येच आहे। बघू शकता नवीन ब्रिज केलेला आहे, सगळ्यात मोठा ब्रिज भाई, कडकच एक नंबर। कसा वाटतो मित्रांनो गोवाचा ब्रिज? एक नंबर भाई।